मराठा आरक्षणावर गेल्या वर्षभरापासून लढा देणारे मनोजदादा जरांगे पाटील परत एकदा अर्थात 6व्यांदा उपोषणाला बसलेत. जरांगे पाटील यांच्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीला प्रचंड यश मिळाले. त्यातूनच सरकारनं स्वतंत्रपणे 10% आरक्षणही समाजाला दिलं. मराठवाड्यामध्ये जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये लाखो मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्रही मिळालं. एवढं सगळं होऊन देखील जरांगे पाटलांनी पडद्यामागून राजकीय हस्तक्षेप करत महायुतीच्या अनेक उमेदवारांचा टांगा लोकसभेमध्ये पलटी देखील केला. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच कदाचित हे शेवटचं उपोषण असल्यामुळं या उपोषणाला प्रचंड राजकीय महत्व आहे. आता हे उपोषण राजकीय डावपेचांचा आखाडा बनलेला आहे. जरांगे पाटलांच्या म्हणण्याप्रमाणे महायुती सरकार मागणी मान्य करेल का? सरकारी बळाचा वापर करून अथवा इतर काही ट्रिक वापरून आंदोलन संपवलं जाईल का? आंदोलकांनी सरकारची केलेली राजकीय गळचेपी सरकारला महाग पडेल की मराठा समाजाला महाग पडेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण गांभीर्याने या व्हिडिओमध्ये शोधण्याचा प्रयत्न करू. नमस्कार, मी सुभाष धस. तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन. एक गोष्ट खरी आहे की एका व्यक्तीनं सरकारला गुडघ्यावर आणणं काय असतं हे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं आपण पाहिलेलं आहे. आता पाटील उपोषणाला बसलेले असताना त्यांनी सहजपणे राजकारणी लोकांबद्दल काढलेले उद्गार फार बोलके आहेत. ते म्हणतात, हे लोक कोणताही प्रश्न मार्गी लावत नाहीत, यांना कोणत्याच समाजाचं काहीही देणं घेणं नाही, त्यांना फक्त हवी असते सत्ता. दिलेली आश्वासनं हे लोक विसरून जातात. लोकांना मूर्खात काढणे एवढाच राजकारणी लोकांचा धंदा आहे. अशी राजकीय लोकांच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालणारी विधानं पाटील सहजपणे करत असतात. त्यामुळं आंदोलक म्हणून पाटलांना निश्चितच सलाम करावा लागतो. दुसरी गोष्ट अशी की मराठा समाजात संख्येनं मोठा असल्यामुळं पाटलांना समाजाचं पाठबळ मिळालं आणि समाजामध्ये अंतर्गत उलाढाली होत असताना काही विशिष्ट काळानंतर प्रस्थापितांच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण होणं हे देखील साहजिक आहे. पूर्वी मराठा समाजातील अशाच गोरगरीब तरुणांनी शिवसेनेच्या नावाखाली प्रस्थापित मराठ्यांची सत्ता उलथून तिथं गरीब मराठ्यांना पुढे आणलं होतं. इतर जातीचे लोक राजकारणामध्ये तितके प्रभावी नसतात आणि एखादा प्रभावी नेता निघालाच तर हे सगळे मिळून त्याच्या मागे लागतात. त्यामुळं महाराष्ट्रात राजकीय संघर्ष हा नेहमीच प्रस्थापित मराठा विरुद्ध गरीब मराठा असाच राहिलेला आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर गरीब मराठ्यांचं एकत्रीकरण मनोज जरांगे पाटील यांच्या भोवती झालेलं आहे. त्यामुळं जसं लोकसभेमध्ये प्रस्थापितांना हा धक्का बसला तसाच विधानसभेमध्ये देखील बसणार असंच आज तरी चित्र आहे. त्यामुळं सत्तेतील असणारा प्रस्थापित मराठा एकूण गर्भगळीत झालेला आहे. हे आंदोलन थांबवणं मला वाटतं मनोज जरांगे पाटील यांच्या देखील आता हातामध्ये राहिलेलं नाहीये. मागच्या 40 वर्षामध्ये मराठा समाजाला या विषयामध्ये जेवढा न्याय मिळाला नव्हता तेवढा न्याय मागच्या 2.5 वर्षामध्ये सरकारनं दिलेला आहे. हे स्पष्ट आहे. पण लंका जाळायला गेलेल्या हनुमानाच्या शेपटीप्रमाणे या मागण्या का वाढत आहेत याचा विचार गांभीर्याने केला तर प्रस्थापितांना सत्तेतून घालवायचा आहे हा निर्धार गरीब मराठा तरुणांनी केला आहे असंच आपल्याला म्हणावं लागतं. तिसरी गोष्ट म्हणजे महायुतीतले नेते असं म्हणतात की महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जरांगेच्या आंदोलनाचा फायदा झाला. निश्चितच फायदा झालेला आहे. पण जरांगे यांनी आंदोलन सुरू करण्याच्या अगोदर भाजपनं उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब यांचे पक्ष किती वाईटपणे फोडले याचा मात्र त्यांना सपशेल विसर पडतो. लोकसभेमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्थापित असं कोणीच राहिलं नव्हतं. त्यामुळं या प्रस्थापितांच्या दलबदलूपणाच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये वातावरण होतच. जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे लोकांना विरोध दाखवण्याची संधी मिळाली आणि त्यातूनच लोकांनी विखे पाटील, रावसाहेब दानवे पाटील, अशोक चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, अजितदादा या सर्व प्रस्थापितांची पाठ अगदी सुमार दर्जाच्या उमेदवारांकडून लोळवली. हा जनक्षोभ महायुतीचे समर्थक विचारात घ्यायलाच तयार नाही आहेत. चौथी गोष्ट
मी अगोदरच बोलल्याप्रमाणे जरांगे पाटलांनी आंदोलन मागं घेतलं तरी देखील प्रस्थापितांची सुट्टी होईल असं मला वाटत नाही. कारण जरांगे यांनी ज्या पद्धतीनं प्रस्थापितांची एक प्रकारे इज्जत चव्हाट्यावर आणलेली आहे, त्याचा आनंद गोरगरीब लोक येत्या विधानसभेमध्ये देखील लुटल्याशिवाय राहणार नाहीत. आणि याचमुळं सरकारला काय करावं हे सुचेन असं झालंय. सरकारनं पाटलाचं आंदोलन संपवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यात ओबीसी समाजाचे सर्व प्रभावी नेत्यांचा देखील वापर केला. खुद्द मराठा समाजातील काही प्रभावी नेते, आंदोलक यांना बळ देऊन बघितलं. पण गरीब प्रस्थापितांच्या विरोधातला म्हणजे गरिबांचा प्रस्थापितांच्या विरोधातला राग मात्र काही केल्या कमी होत नाहीये. पाटलांना धमक्या देऊन बघितलं, कायद्याच्या कचाट्यात अडकवून बघितलं, मराठी अंगावर घालून बघितले, ओबीसी समाज अंगावर घालून बघितला. मराठा आंदोलनाचं काहीही वाकडं झालेलं नाहीये. मराठ्यांना आंदोलनातून काय मिळेल, आरक्षण मिळालं तरी त्यातून काय मिळेल याच्याबद्दल फार काही आज सांगताही येत नाही. पण महाराष्ट्राला मात्र हे आंदोलन प्रस्थापित पुढाऱ्यांपासून मुक्त केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. माझं पुन्हा एकदा असं म्हणणं आहे की महायुतीने सर्व जाती जमातीमध्ये म्हणजे सगळ्या जाती जमातीचे प्रस्थापित एकत्रित केले. विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची जेवढी वाट लावली तेवढी विरोधकांनी देखील लावली नाही. आपली संपूर्ण हयात भाजपचा झेंडा घेऊन मिरवण्यात ज्यांची गेली तो कार्यकर्ता आज काँग्रेसमधून, राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या राजकीय धेंडासमोर खाली मान घालून उभा राहतोय. एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याबरोबर आलेले बडे बडे नेते आणि त्यांच्यामुळं भाजपच्या चळवळीतील कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय हाच जरांगे पाटलांच्या आंदोलनाला बळ देऊन गेलेला आहे. त्यामुळं पाटील उपोषण सोडतील का, सरकार अजून काही देईल का मराठा समाजाला, हे प्रश्न आता महत्त्वाचे राहिलेलेच नाहीत. पाटलांनी उपोषण सोडलं आणि अगदी जाहीर पाठिंबा जरी महायुतीला दिला तरी लोक या प्रस्थापित युतीला मतं देण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत. ही प्रस्थापित विरोधी तयार झालेली मानसिकता हेच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं फलित आहे. बाकी आरक्षण हा मराठ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न कधीच नव्हता. कायद्याचे पेच पाहता काय निश्चित होईल हे आपण सांगणं पण कठीण आहे. पण मराठा आरक्षणाच्या नावानं निर्माण झालेला वणवा महाराष्ट्रातील प्रस्थापिताच्या महालांना भस्मसात केल्याशिवाय राहत नाही. अशा अर्थानं या आंदोलनाकडे बघणं आवश्यक आहे असं मला वाटतं. तुर्तास इथेच थांबू. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.